आपण अनेकदा सिनेमात किंवा काही मोटिवेशनल व्हिडिओजमध्ये पाहतो ना, एक स्लो मोशन दृश्य असतं, जिथे एखादी व्यक्ती एका अंधाऱ्या खोलीत एकटीच बसलेली असते. हो. आणि तिने डोकं दोन्ही हातांत घट्ट धरलेलं असतं. अगदी बरोबर. चेहऱ्यावर प्रचंड निराशा असते आणि म्हणजे ती व्यक्ती पूर्णपणे हताश झालेली दिसते. एखाद्या भयानक बॉक्सिंग मॅचमध्ये जबर ठोसा खाऊन बॉक्सर जसा मॅटवर कोसळतो ना. आणि फक्त श्वास घेण्यासाठी धडपडत असतो. एक्झॅक्टली. फक्त मॅटवर श्वास घेण्यासाठी धडपडत असतो. अगदी तशीच ही अवस्था असते. सुरुवातीला हे दृश्य कदाचित थोडं फिल्मी वाटू शकतं, पण आजच्या आपल्या या सखोल चर्चेत आपण याच कठोर वास्तवाला भिडणार आहोत. कारण कसं आहे, आपण स्वतःवर कितीही काम केलं असलं किंवा आपण कितीही प्रतिभावान असलो तरी प्रत्येकाच्या आयुष्यात अशी वेळ नक्कीच येते जेव्हा गोष्टी भयानक पद्धतीने बिघडतात. हो, आणि माणूस भावनिक, आध्यात्मिक आणि शारीरिकदृष्ट्या पूर्णपणे दुखावला जातो. आणि या अशा वेळी खरी ताकद कशी मिळवावी हे समजून घेण्यासाठी आज आपण विजयाची खूण म्हणजेच मार्क ऑफ विक्ट्री या विषयावरच्या 4 अत्यंत प्रभावशाली भाषणांचा आणि स्रोतांचा आधार घेणार आहोत. आणि या स्रोतांमध्ये गरुडाची मानसिकता, एकाकी लढा आणि जेव्हा आयुष्य आपल्याला खाली पाडतं तेव्हा काय करायचं यावर खूप सखोल विचार मांडलेत. हो ना, पण मला आधी एक गोष्ट इथे नक्की क्लिअर करायची आहे. आपण बऱ्याचदा ऐकतो की खरी ताकद म्हणजे कधीही कमकुवतपणा न दाखवणे, पण हे पूर्णपणे चुकीचे आहे. अगदी बरोबर. आपल्या समाजाचा तसा एक अलिखित नियमच बनलाय की तुम्ही कधीही कमकुवतपणा दाखवता कामा नये. जो रडतो तो कमकुवत असतो असं बिंबवलं जातं. हो, पण आपण काही यंत्र नाहीयेत. आपण माणसं आहोत. आपण संघर्ष करतो, आपल्याला वेदना होतात, आपण रडतो, आणि तो मानवी जीवनाचा एक अत्यंत नैसर्गिक भाग आहे. खरंय. आणि खरा प्रश्न हा नाही की माणूस कधी कोसळणार आहे की नाही, तर प्रश्न हा आहे की कोसळल्यानंतर जी खूण राहते ती खूण पराभवाची असते की विजयाची. अच्छा, म्हणजे जेव्हा आयुष्य अनपेक्षितपणे आघात करतं, मग तो अचानक बसलेला आर्थिक फटका असो, एखादं गंभीर आजारपण असो किंवा एखादं जवळचं नातं तुटणं असो. हो. तेव्हा तो आघात आपल्या मनावर आणि शरीरावर एक कायमस्वरूपी खूण मागे ठेवून जातो. आणि ती विजयाची खूण ठरू शकते. आणि जेव्हा आपण त्या कोसळण्याच्या अवस्थेबद्दल बोलतो, तेव्हा या स्रोतांमधून मला एक खूप महत्वाची संकल्पना जाणवली. ती म्हणजे 2 आवाजांमधील दरी. हो, हा भाग खूपच रंजक आहे. जेव्हा माणूस आतून पूर्णपणे विस्कटलेला असतो तेव्हा तो या दरीतून चालत असतो. म्हणजे डोक्यात सतत 2 आवाज घुमत असतात ना. एक आवाज शहाणपणाचा आणि आशेचा असतो, तर दुसरा प्रचंड चिंतेचा. एक कृतज्ञतेचा असतो, तर दुसरा सतत तक्रार करण्याचा. अगदी तसंच. आणि इथेच समाजाची ती खोटी सकारात्मकता म्हणजेच ती टॉक्सिक पॉझिटिव्हिटी समोर येते. हो ना. लोक विचारतात कसं चाललंय, आणि आतून कितीही तुटलेलो असलो तरी आपण हसून सगळं मस्त चालू आहे असं खोटं सांगतो. कारण आपल्याला जगाची आणि त्यांच्या निर्णयाची भीती वाटते. जग आपल्याला अपयशी समजेल ही भीती आपल्याला खरी परिस्थिती स्वीकारण्यापासून रोखते. पण मग यामुळे माणूस स्वतःशीच एक भयंकर युद्ध लढत राहतो. बाहेरून शांत दिसणारा माणूस आतून मी आता सोडून देऊ की आणखी थोडा प्रयत्न करू या द्वंद्वात अडकलेला असतो. हो. आणि आपण आपली वेदना नाकारण्याचा आटोकाट प्रयत्न करतो. पण वेदना ही अशी गोष्ट आहे जी नाकारून कधीच संपत नाही. कोणताही उपाय शोधण्यापूर्वी ती तुटण्याची वास्तविकता स्वीकारणं ही पहिली पायरी आहे. पण इथे मला एक प्रश्न पडतो. जर आजूबाजूला फक्त अंधार आहे, नैराश्याने घेरलेला आहे, तर त्या तुटलेल्या अवस्थेतून विजयाची खूण निर्माण तरी कशी होऊ शकते? म्हणजे नक्की काय विचारायचंय तुम्हाला? म्हणजे एखाद्याने फक्त ती वेदना सहन करत राहायची आणि चमत्कार होण्याची वाट पाहायची असं काही आहे का? नाही, तसं नाहीये. इथली सर्वात लक्षवेधी गोष्ट म्हणजे नैराश्य आपल्याला दरीत ओढून नेतं, ते फक्त शिखरांची उंची किती महान आहे हे दाखवण्यासाठी. अच्छा, म्हणजे अंधार आपल्याला प्रकाशाची जाणीव करून देतो तर. अगदी बरोबर. जोपर्यंत आपण त्या तुटलेल्या अवस्थेपासून पळ न काढता तिथेच तग धरून राहतो, त्या वेदनेला भिडतो, तोच काळ आपल्याला आतून घडवत असतो. ती वेदना आपल्याला अधिक मजबूत आणि लवचिक बनवण्याची संधी देते. पण ही वेदना स्वीकारल्यावर पुढे काय? कारण नुसतं रडत बसून तर चालणार नाही. इथूनच तो खरा एकाकी प्रवास सुरू होतो, ज्याला या स्रोतांमध्ये गरुडाची मानसिकता असं म्हटलंय. हो. आणि आपल्याला लहानपणापासून शिकवलं जातं की संकटात नेहमी एकमेकांच्या आधाराने राहा, घोळक्याने राहा.
पण गरुडाचं जे उदाहरण दिलंय ते या विचारांना पूर्णपणे छेद देणारं आहे. हो, मी वाचलंय ते. म्हणजे पोपट खूप बोलतो, पण उडू शकत नाही. याउलट गरुड शांत असतो, पण तो आकाशाला गवसणी घालतो. मेंढ्या नेहमी कळपात चालतात, पण गरुड एकटाच असतो. एक्झॅक्टली. गरुडाची ही मानसिकता या संपूर्ण प्रक्रियेचा गाभा आहे. यश मिळवण्याचा रस्ता हा नेहमीच एक एकाकी आणि कठीण रस्ता असू शकतो. म्हणजे जे लोक मेंढ्यांसारखे फक्त सुरक्षिततेसाठी इतरांचं अनुकरण करतात, त्यांना त्यांची स्वतःची खरी क्षमता कधीच कळत नाही. गरुड कधीही चिमण्या किंवा कावळ्यांसोबत उडत नाही, तो एकटाच उडतो. आणि तो त्याच्या ध्येयावर इतका विलक्षण लक्ष केंद्रित करू शकतो की 5 किलोमीटर दूरवरचं लक्ष्यही त्याला स्पष्ट दिसतं. पण या स्रोतांमध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट सांगितली आहे ती म्हणजे वादळ आल्यावरची त्याची प्रतिक्रिया. अरे हो, तिथेच हा विषय खरोखरच अत्यंत रंजक होतो. जेव्हा भयंकर वादळ येतं, तेव्हा इतर सर्व छोटे पक्षी घाबरून झाडांच्या फांद्यांमध्ये लपून बसतात. पण गरुड त्या वादळाच्या वाऱ्याचा उपयोग करून ढगांच्या वर झेप घेतो. हो, तो वादळाचाच वापर करतो. हे वाचताना ना मला मार्शल आर्ट्सची आठवण झाली. जसं मार्शल आर्ट्समध्ये प्रतिस्पर्धेच्या ताकदीचा उपयोग स्वतःच्या बचावासाठी आणि त्याला हरवण्यासाठी केला जातो, अगदी तसंच गरुड त्या भयानक वादळाच्या ऊर्जेचा वापर स्वतःला वर ढकलण्यासाठी करतो. खूपच चपखल उदाहरण दिलंत. वादळाची ऊर्जा वापरणं म्हणजे संकटातून निर्माण होणाऱ्या रागाचा, निराशेचा आणि नकारात्मक ऊर्जेचा वापर स्वतःला वर काढण्यासाठी करणं. पण मला इथे खरोखरच थोडं थांबून एक अत्यंत व्यावहारिक प्रश्न विचारायचा आहे. हो, नक्की विचारा. आपण गरुडाप्रमाणे एकटे उडण्याबद्दल बोलतोय, पण जेव्हा एखादी व्यक्ती आतून पूर्णपणे खचलेली असते आणि तिला आधाराची सर्वाधिक गरज असते, तेव्हा एकटे उडणे हा खरोखरच योग्य मार्ग आहे का? जर आपण हे मोठ्या चित्राशी जोडलं तर एकाकीपणा आणि एकटेपणा यातला फरक समजून घेणं गरजेचं आहे. एकटे उडणे याचा अर्थ असा मुळीच नाही की मदतीसाठी कोणाकडे जाऊ नये किंवा थेरपी घेऊ नये. अच्छा, म्हणजे मानसिक स्वावलंबनाबद्दल बोलताय तुम्ही. जेव्हा माणूस संघर्षाच्या सर्वात कठीण टप्प्यात असतो तेव्हा मित्र किंवा कुटुंब भावनिक आधार नक्कीच देऊ शकतात, पण मूळ युद्ध स्वतःलाच लढावं लागतं. खरंय, आतला अंधार कोणीही बाहेरचा व्यक्ती दूर करू शकत नाही. अगदी बरोबर. आणि या एकाकी लढ्यामुळेच आतमध्ये अशी एक अफाट ताकद निर्माण होते जी कधीही तोडली जाऊ शकत नाही. या एकाकीपणामुळे माणसाला खोलवर विचार करण्याची क्षमता आणि इतरांबद्दल अधिक सहानुभूती मिळते. म्हणजे एकाकीपणा हा शाप नसून स्वतःला नव्याने घडवण्याची ती एक कार्यशाळाच आहे तर. पण वादळात एकटं उभं राहणं हे फक्त एक पाऊल झालं. इथून पुढे जाण्यासाठी जुन्या सवयींचा त्याग करण्याची अत्यंत वेदनादायी प्रक्रिया पार पाडावी लागते. हो, आणि स्रोतांमध्ये गरुडाचं आणखी एक वैशिष्ट्य समोर येतं. गरुड कधी मेलेलं मांस खात नाही. म्हणजेच भूतकाळातील यशावर किंवा अपयशावर अवलंबून राहू नका. आणि गरुडाच्या पिल्लांचं उदाहरण पण खूप भारी आहे. पिल्लांना उडायला शिकवण्यासाठी गरुड घरट्यातील मऊ गवत काढून टाकतो. त्यांना कम्फर्ट झोनमधनं अक्षरशः बाहेर ढकलतो. पण सर्वात थक्क करणारी गोष्ट घडते ती गरुड म्हातारा झाल्यावर. हो, ते वाचून तर माझ्या अंगावर काटाच आला. हो, जेव्हा त्याचे पंख जळ होतात आणि चोच कमकुवत होते, तेव्हा तो एका उंच डोंगरावर एकांतात जातो. तिथे तो स्वतःची चोच खडकावर आपटून आपटून तोडतो, स्वतःची नखं उपटून काढतो आणि स्वतःचीच जुनी पिसं ओढून काढतो. बापरे, म्हणजे हे ऐकायलाच किती रक्तबंबाळ आणि वेदनादायी वाटतंय. पण मग या सर्व गोष्टींचा माणसाच्या बाबतीत नेमका अर्थ काय होतो? यामुळे एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो की जुन्या सवयी मोडणं म्हणजे नक्की काय? माणसाच्या बाबतीत चोच तोडणं म्हणजे स्वतःची ओळख बनलेल्या जुन्या सवयी, खोटा अहंकार आणि चुकीचे विचार मुळासकट उपटून काढणं. जसं एखादा माणूस दिवाळखोर झाला असेल तर त्याने आपला जुना खोटा अहंकार बाजूला ठेवून पुन्हा शून्यापासून सुरुवात करणं. अगदी तसंच. किंवा जे तथाकथित मित्र फक्त पैशासाठी सोबत होते, त्यांना आयुष्यातून निर्दयीपणे बाहेर काढणं. हे सगळं करणं अत्यंत वेदनादायी असतं, कारण तुम्ही तुमचीच एक जुनी ओळख नष्ट करत असता. पण जसं गरुड आपली जुनी चोच तोडतो, तेव्हाच त्याला नवीन आणि धारदार चोच येते. तसंच जुना अहंकार तोडल्याशिवाय नवीन यश मिळू शकत नाही. पण मला अजून एक शंका आहे. हो, बोला ना. काही वाढीसाठी आणि विकासासाठी स्वतःच्या जुन्या सवयी नष्ट करण्याची ही प्रक्रिया नेहमीच इतकी वेदनादायी असावी लागते का? थोडा सोप्या मार्गाने हा बदल घडवता येत नाही का? नाही, खरं तर कम्फर्ट झोनमध्येच म्हणजेच सोयीस्कर स्थितीत कधीही वाढ होत नाही.
भूतकाळाचं ओझं आणि मूल्यहीन सवयी सोडणं सोपं नसतं, कारण ती आपली ओळख बनलेली असते. म्हणजे जोपर्यंत आपण तो जुना साचा मोडत नाही तोपर्यंत नवीन काहीच घडू शकत नाही. बरोबर. जेव्हा माणूस संकटात असतो तेव्हा त्याने स्वतःला विचारलं पाहिजे की मी फक्त एका वादळात अडकलो आहे की 2 चमत्कारांच्या मधल्या टप्प्यात आहे. क्या बात है. 2 चमत्कारांच्या मधल्या टप्प्यात आहे. हे खूपच सकारात्मक आहे. म्हणजे जुन्या वेदना आणि आघातांना एकत्र करूनच आपण आपल्याला हवं तसं नवीन व्यक्तिमत्व घडवू शकतो. हो. आणि आख्या या सखोल शोधाचा निष्कर्ष असा काढता येईल की जीवन प्रत्येकाला कधी ना कधी तोडतंच, पण खरी ताकद आपल्या जखमां लपवण्यात नसून त्या जखमांचा स्वीकार करण्यात आहे. नक्कीच. गरुडाप्रमाणे वादळाला सामोरे जाणे, भूतकाळातील यशाचे ओझे फेकून देणे आणि स्वतःला नव्याने घडवण्यासाठी जुन्या सवयींची वेदनादायी कात टाकणे, हाच विजयाचा खरा मार्ग आहे. आणि परिस्थिती कशीही असली तरी मी हे करू शकतो, मी हे करेन आणि मला हे करावेच लागेल, हा दृष्टिकोन बाळगणं सर्वात महत्त्वाचं आहे. आणि हा प्रवास ऐकणाऱ्या प्रत्येकासाठी खूप महत्वाचा आहे. कारण प्रत्येकाच्या आयुष्यात अशी एक मॅट असते जिथे ते श्वास घेण्यासाठी धडपडत असतात. हो, पण लक्षात ठेवा, जोपर्यंत सकाळी जाग येत आहे आणि श्वास सुरू आहे तोपर्यंत लढाई संपलेली नाही. जीवनाच्या पुस्तकाचा अंतिम अध्याय अजून लिहिला जायचा बाकी आहे. अगदी 100% खरंय. आणि म्हणूनच या चर्चेच्या शेवटी एक विचार करायला लावणारा प्रश्न मला इथे मांडायचा आहे. जर सध्या एखादी व्यक्ती अनुभवत असलेली वेदना किंवा अंधार हा अंतिम विजयाची केवळ एक पूर्वतयारी असेल, तर आज स्वतःचीही कोणती जुनी पिसे किंवा आरामदायी सवय निर्दयीपणे उपटून काढावी लागेल, जेणेकरून खऱ्या क्षमतेने आकाशात झेप घेता येईल. अगदी बरोबर. हाच तो प्रश्न आहे ज्यावर प्रत्येकाने विचार करायला हवा. आजची ही चर्चा खरोखरच खूप प्रेरणादायी होती. हो, मलाही या विषयावर बोलताना खूप नवीन गोष्टी नव्याने जाणवल्या. नक्कीच. तर याच विचारासोबत आपण आजची ही चर्चा इथेच थांबूया.